लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार यूसीएन न्यूज पर। नागपुर जिले में नागपुर और रामटेक लोकसभा का चुनाव 19 अप्रैल को होना है। इस बार चुनाव में कई मुद्दे हैं जिसको लेकर मतदाताओं में खासी उम्मीदें हैं। इसी विषय को लेकर यूसीएन न्यूज लगातार चौक चुनाव चौपाल के माध्यम से मतदाताओं से जुड़े कई सवालों को जानने में जुटा है। कामठी से यूसीएन न्यूज संवाददाता नीलेश रावेकर ने ऐसे ही कुछ मतदाताओं से बात की, आप भी सुनिए। येत्या 19 एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक लोकसभाची निवडणूक हे 19 तारखेला होणार आहे। त्या अनुषंगाने दोन पक्षाचे मोठे उमेदवार या रामटेक लोकसभा रिंगणामध्ये उभे आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे श्याम बर्वे तसेच शिवसेना शिंदे गटातले राजू पारवे हे देखील या मतदारसंघातून उभे आहे। तर यांच्या अनुषंगाने आपण रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण तसेच शहरी नागरिकांसोबत आपण जाणून घेऊया त्यांचे मत या लोकसभा क्षेत्रामध्ये काय आहेत, लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवार जे उभे आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या मनातले उमेदवार कोण असणार आहे आणि अनेक मुद्दे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये टेपलेले आहेत। त्या अनुषंगाने नागरिकांचे मत काय आहे, त्या मुद्द्यांकडे खासदारांनी एका नवीन खासदारांनी काय विचार केला पाहिजे, काय सांगणार तुम्ही या संदर्भामध्ये? लोकसभा क्षेत्रातला उमेदवार कसा असला पाहिजे? आपला एरियाचा विकास करणारा असावा, बस. बाकी आपल्या खासदाराकडून दुसरी अपेक्षाच नाही राहत. विकासामध्ये काय असे मुद्दे आहेत ते? जसं आता आजपर्यंत आम्ही पाहत आहोत, जसं आता याच्यामध्ये जे शिवसेना बीजेपीचे जे खासदार आहेत त्यांचा आम्हाला विकास थोडा चांगला वाटून राहिला तेव्हापासूनचा. आम्ही शिवसेनावाले म्हणजे आम्ही शिवसेनावाल्याकडेच जाऊ. तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे की इथले जे बेरोजगार लोक आहेत त्यांना खासदारांनी इथे नवीन नवीन रोजगार आणावे आणि नवीन नवीन परियोजना आणावे, त्याकरिता आपल्या गावाचा पूर्ण विकास झाला पाहिजे असे माझं मत आहे. तुम्ही काय सांगणार या संदर्भामध्ये? रोजगार मोठा प्रश्न आहे. खासदार येतात जातात, परंतु काम म्हणजे रोजगार उपलब्ध करून देत नाही, कारखाने नाही, काहीच नाही, बिलकुल अजिबात नाही. 5 वर्ष भोगले की आपले जातात, शिवसेनेचे असो काँग्रेसचे असो, पण या वेळेला गंगा बिलकुल येत नाही. म्हणून अपेक्षित आहे की असा खासदार पाहिजे की त्यांनी म्हणजे आपल्यासोबत रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि इथच्या मूळ लोकांनाच प्रत्येक काही जे रोजगार उघडले तिथं घ्यायला पाहिजे. मला सांगा नेमका रोजगाराचा मुद्दा हा रामटेक क्षेत्रामध्ये असतो आणि या अनुषंगाने अजून पण काही प्रश्न रामटेक लोकसभामध्ये आहेत जे खासदारांच्या मते ते झालेत पाहिजे. काय विचार सांगणार तुमचे? आता आगामी 19 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता जो उमेदवार शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक व तरुणाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देईल अशाच उमेदवाराला आपण मतदार देणार आहोत. तुम्ही काय सांगणार? तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे? वेगवेगळे त्यांनी पुष्कळसे प्रकल्प चालवले आहेत. ते अजून वास्तविक प्रकल्प वास्तवात आहे. त्याच्यापैकी एक जो प्रकल्प आहे सध्या मी ज्यांच्या संपर्कात होतो तो प्रकल्प म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, आपण ऐकलं असेल ते त्याचं नाव. ते फार मोठ्या व्यापक प्रमाणात त्यांनी व्यापकपणे प्रस्तावना केलेली आहे, त्याने वाढवलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना ते फार मोठे सहकार्य करत आहे. कालच आमच्या कला समाजामध्ये जनकला समाज रेशीमबागमध्ये मीटिंग झाली, फार मोठा मेळावा झाला. त्याच्यामध्ये सुद्धा मी त्यांचं ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांना संपूर्ण समर्थन आहे. ज्येष्ठ नागरिकांकरता जे ते प्रयास केले आहेत ते अजून प्रयास करून राहिले आहेत. काही महिला देखील जुळलेल्या आहेत, त्यांचं मत खासदाराप्रती काय आहे? रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये काय त्यांचं मत आहे खासदाराविषयी? काय सांगणार तुम्ही? येत्या 19 एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरिता खासदार कसा हवा हा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे मला. तर माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये 50% महिला सुद्धा आहेत, तर त्या महिलांना सुद्धा त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी त्यांना न्याय दिला पाहिजे आणि महिलांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न ते समस्या ज्या आहे त्या सोडविल्या पाहिजेत आणि खास करून तरुणांकरिता आणि महिलांना आत्मनिर्भर करण्याकरिता त्यांनी नवीन नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळेल आणि आमची आजची महिला आत्मनिर्भर आणि सशक्त होऊ शकेल. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न असतात, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? रामटेक क्षेत्रामध्ये, रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणाने शेतकरी आहेत,
मात्र त्या शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही. अशा वेळेला काय एक नेमकी भूमिका त्याच्यासाठी खासदार खासदारांनी त्यांच्यासाठी जे आता दुष्काळ अवकाळी पाऊस पडत आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, कारण की या पावसामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. चांगले चांगले शेतकरी हे होऊन गेले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. आणि आमचं म्हणणं इतकंच आहे की राजू पारवे हे महायुतीचे, यांना आम्ही निवडून देऊ आणि त्यांनी लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही काय सांगणार, एक खासदार कसा असला पाहिजे, क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे त्यांनी काम केले पाहिजे, कसा खासदार तुम्हाला आवडेल? शिक्षिका, माझं असं मत आहे की शेतकरी जे आहे, शेतमजूर शेतकरी, आदिवासी लोक, आदिवासी शेतकरी हे मजूर आहे आणि हे या उमेदवारास मत देणार आहे. तर मत देताना त्यांना असं वाटतं की मी पण माझ्याही घरी शेती आहे आणि मी पण शेती करते, पण जितकं फायदा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना तितकं काही होत नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये रामटेक लोकसभामध्ये अनेक असे मुद्दे आहेत. बसची सेवा विद्यार्थ्यांना मिळत नाही, तर शिक्षणासाठी जाण्यासाठी खूप पावलं पायी जावं लागते. अशा संदर्भामध्ये काय तुमची भूमिका आहे एक विद्यार्थी म्हणून? आमचा जो उमेदवार आहे, फर्स्ट ऑफ ऑल तो तर ग्राउंडवर उतरला पाहिजे. शिक्षकांनी जसं तुम्ही मोदीजीला बघता, ते लोकांशी जातात, भेटतात, स्टुडंटशी भेटतात मेन म्हणजे. तर त्यांनी गावामध्ये येऊन गावातल्या स्टुडंटशी भेटायला पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. जेव्हा ते बसून त्यांच्या समस्या जाणेल तेव्हाच ते उपाय काढू शकेल. पर्यटनच्या दृष्टिकोनातून तुमचं काय म्हणणं आहे? रामटेक क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्र भरपूर मोठे आहे, पण आताही ते पर्यटन क्षेत्र त्यांना उजाळा देण्यात आलेला नाही. काय सांगणार? पहिली गोष्ट तर ही आहे की आमचा नेता असा हवा आहे की जो शब्दावर खरा उतरला, जुमलेबाजी करणारा नको. जोपर्यंत आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही स्वतःहून इन्व्हॉल्व होणार नाही, तोपर्यंत त्या क्षेत्राची प्रगती होणार नाही. आणि रामटेक क्षेत्र असं आहे की तिथे देशातच नाही तर परदेशातनं सुद्धाही यात्री येतात. तर त्या गोष्टीकडे, त्या मुद्द्याकडे लक्ष करणं खूप गरजेचं आहे, मला तरी असं वाटतं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण चुनाव चौपालच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची मतं जाणून घेतलेली आहे. तर येत्या 19 एप्रिलला कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजाडणार आहे हे आता सामान्य जनतेच्या हाती असून कुठला उमेदवार यांच्या उमेदीवर खरा उतरणार हे बघण्यासारखे असणार आहे. निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर.